नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आय चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी, वांग बटाट्याची भाजी. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायलाही चवदार लागते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तर आपण इथं तुम्ही बघत आहात, वांगी घेतलेली आहेत 4 आणि स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहेत. बटाटे घेतलेले आहेत 5 आणि ते एका पाण्यातून आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि कांदे घेतलेले, टमाटर घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, रेड चिली पावडर घेतलेली आहे, मालवणी मसाला आहे, हळद आहे आणि आलं लसणाची पेस्ट आहे. तर आपण कांदे आहे किती घेतलेले? कांदे 2 घेतले, 2 टमाटे, 2 कांदे आणि 2 टमाटर घेतलेले आहेत. तर हे आमचे इन्ग्रेडियंट्स आहे आणि 1 चमचा आपण हळद घेतलेली आहे. आता आपली दुसरी स्टेप सुरू झालेली आहे. आई, ह्याच्यामध्ये आपण काय 2 चमचे तेल घेतले, राईट? आणि त्याच्यानंतर दिसतोय कांदा आपण घेतलेला आहे, तो पिंकिश झालेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकली, हळद पावडर टाकली, हळद पावडर ऍड केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मालवणी मसाला ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर रेड चिली पावडर जी आहे 2-2 चमचा ही घेतलेली आहे आपण. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी असा वास सुटलेला आहे, सुगंध असा सुटलेला आहे या मसाल्यांचा. मला ना तुम्हाला एकदा कांद्याची भाजी नुसती करून दाखवायची आहे, सुक्की जी असते ना कांद्याची भाजी, तर ती पण आम्ही दाखवणार आहेत. अशीच पद्धत असते, ह्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे नाही, फक्त कांदे आणि मसाले ॲड करायचे, बस दॅट्स इट. आता हे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा, मसाले एकदम चांगले फ्राय करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टमॅटोज, हे चॉप केलेले टमॅटोज आहेत. मस्त असा कलर आलेला आहे, लाल फडक. ही अशी बनते टमाटरची चटणी, राईट आई? मस्त अशी परतून घ्यायची. ही जास्त वेळ लागत नाही. ज्या गृहिणी कामावरती जातात त्यांना ही झटपट होणारी डिश आहे, जास्त काही त्रास नाही. टिफिन डब्यासाठी तर भरपूर उपयुक्त डिश आहे, तुम्ही जरूर करून बघा. मुलांच्या शाळेसाठी असो, ऑफिससाठी असो, सकाळ सकाळ फक्त 10 मिनिटात ही डिश बनते, जास्त काही आपल्याला करायचं नाही आहे. तर मस्तपैकी असे टमाटे आपण ॲड केलेले आहे आणि मस्त असं त्याला बघा फ्राय झालेले आहेत ते. सुगंध तर भरपूर सुंदर येत आहे. आणि ही झालेली आपली नुसती टमाटरची चटणी. आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत ज्या आपण वांगे आणि बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले, कापून घेतलेले, ते आपण ॲड करून घेणार आहे. पहिले हे आपण फ्राय करून घ्यायचे 5 मिनिटासाठी. तर मस्त आपला मसाला, टमाटर फ्राय झालेले आहेत, कांदा फ्राय झालेला आहे, तेल सुटलेलं आहे, तेल असं बघा मस्त बॉईल होतं आहे. आता ह्याच्यामध्ये ॲड होणारे आपले मेन इन्ग्रेडियंट्स, बटाटा आणि वांग. झटपट होणारी डिश आहे, जास्त काही फॅन्सी आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले नाही आहे. तर ज्या गृहिणी आहेत त्यांनी जरूर ही डिश करून बघावी, ही आग्रहाची विनंती आहे. मस्त अशी 10 मिनिटात होणारी डिश आहे, जास्त काही त्रास नाही आहे ह्याच्यामध्ये. त्रास ॲज अन लाईक की कमी वेळेत होणारी डिश आहे. म्हणजे ज्या गृहिणी कामावरती जातात, टिफिन फटाफट होणारे डिश आहे टिफिन बरोबर. फक्त डब्यामध्ये पॅक करायची आहे ही भाजी आणि चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकतात. ह्याचा रस्सा भाजी पण बनवू शकतात, पण आता ही आपण सकाळच्या टायमाला बनवत आहोत, टिफिनला बनवत आहोत, तर ही सुक्की बनवलेली आहे अशी. आता थोडासा एसेन्स आपल्याला ग्रेव्हीचा पण ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला राईस बरोबर पण खाता येईल. आता ह्याच्यामध्ये आपण 2 कप पाणी टाकले, राईट? 2 कप पाणी टाकून आता फक्त 10 मिनिटासाठी ना वांग बटाटे बॉईल करून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी. मस्त अशी वाफ सुटलेली आहे. तर हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. चांगले मसाले असे मॅरिनेट झालेले आहेत, सगळं ॲब्झॉर्ब झालेले आहेत आपल्या वांग्यामध्ये, बटाट्यामध्ये. आणि बटाटे पण चांगले आता कुस्करण्यासारखे झालेले आहेत, मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत बटाटे, चपातीबरोबर खाऊ शकता. तर ह्याला अजून थोडं आपण बॉईल करून ठेवून नंतर सर्व करून घेतलेली आहे बघा. ही 10 मिनटं आपण बॉईल केली आणि त्याच्यानंतर आपण ही सर्व केलेली आहे बघा. मस्त अशी डब्यासाठी झालेली आहे, झटपट होणारी डिश आहे आणि डब्यासाठी तर एक उत्तम ऑप्शन आहे. तर भाताबरोबर पण खाऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त थोडं ग्रेव्ही जर तुम्ही ठेवलं तर वांग बटाट्याची ग्रेव्ही झाली. आता ही वांग बटाट्याची आपण सुक्की भाजी बनवली जी डब्यासाठी आहे. तर ही अशी तयार झालेली आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता आपल्या आजूबाजूला डब्बे पण आपण ठेवलेले आहेत, प्लेटी ठेवलेल्या आहेत, कारण की आता भरपूर जणांचा घरामध्ये कामावर जाण्याची वेळ आहे. तर ही टिफिनसाठी बनवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईकर आय चॅनलला सपोर्ट करा.